आपण काल निर्णय घेतला होता का संपूर्ण गावाने बहिष्कार टाकायचा. आता या ठिकाणी तुमची मीटिंग झाली, काय निर्णय झाला परत काय सांगाल आपण? आज आम्ही बहिष्कार मागं घेतो. त्याचं कारण असं आहे, काल जी काही आम्ही बहिष्कार टाकण्याचा जो काही निर्णय घेतला होता त्याचं निवेदन देण्यासाठी आम्ही तहसीलदार यांच्याकडे गेलो होतो आणि मग तहसीलदाराने आमचं निवेदन घेतलं आणि मग त्यांनी जो काय आमचा रस्त्याचा प्रॉब्लेम होता त्या रस्त्याचा प्रॉब्लेम त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं 10 तारखेला तुमचा रस्ता मी मोकळा करून देणार आहे आणि तुम्ही काही बहिष्काराचा निर्णय घेऊ नका असं आम्हाला माननीय तहसीलदार साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळं आता आम्ही लगेच तातडीनं बैठक घेऊन सगळ्या ग्रामस्थांनी हा बहिष्कार जो काल आम्ही निर्णय घेतला टाकण्याचा तो आम्ही मागे घेत आहे आणि आम्ही सर्व ग्रामस्थांना गावकऱ्यांना विनंती करतो का उद्या सकाळी 7:30 ते 5:30 या वेळात आपला प्रत्येकाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेरेश्वर या ठिकाणी जाऊन आपला मतदानाचा हक्क बजवावा अशी मी सर्व ग्रामस्थांना विनंती करतो. आणि जो काही बहिष्कार आपण घेतलेला आहे तो आपण सर्व ग्रामस्थ मिळून मागे घेत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि तसेच आता आमचं जे काही आता सरांनी जे मार्गदर्शन केलं ते आम्ही स्वतः तहसीलदार साहेबांपर्यंत गेलो. त्यांनी आम्हाला 10 तारखेची वेळ दिलेली आहे. 10 तारखेला जर नाही या रस्त्याचा जो प्रलंबित रस्ते 2013 ते 2026पर्यंत तो जर रस्त्याचा त्यांनी कायमस्वरूपी जर रस्त्याचा प्रश्न मार्गी जर नाही लावला तर नक्कीच याच्यावरती आम्ही 11 तारखेला तहसील कार्यालयावरती नक्कीच मोर्चा घेऊन जाणार अशी आम्ही तहसीलदारांना सर्व ग्रामस्थांच्या वतीने आम्ही आवाहन करतो. पण जो रस्ता जो आहे त्या रस्त्याचा नेमका प्रॉब्लेम नेमकी काय आहे, काय पण सांगाल? सर रस्त्याचा प्रॉब्लेम असा आहे का तिथं इरिगेशनच्या आज तिथं अंडरमध्ये तो रस्ता आहे, परंतु काही वैयक्तिक काही गावकीचं घेणं देणं असल्यामुळे त्या रस्त्यावरती थोडासा वेगळा विषय होतो. त्यासाठी आम्ही शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून शासन अजूनही त्याचं हे करत नाही, रस्त्याचं तो मार्ग सोडत नाही. मग इरिगेशनच्या तिकडून तुम्हाला काय पत्र व्यवहार झाला का नाही झाला? इरिगेशनला आम्ही मागच्या वेळेस पण पत्र व्यवहार केलेला होता. हां, इरिगेशनचे साहेब पण इथं आले होते. आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो. ते म्हटले करतो आम्ही तुमच्या रस्त्याचं काय असेल ते तुम्ही तहसीलदार साहेबांना भेटा. तहसीलदार साहेबांपर्यंत आम्ही गेलो होतो पण ते काही आता इलेक्शनच्या पिरियडमध्ये सध्या ते काही येऊ शकले नाही. तरी पण त्यांचे काल प्रतिनिधी आले होते, सर्कल आले होते आणि तलाठी मॅडम आले होते. आणि ते जे मंदिर आहे हो ते पुरातन मंदिर आहे. हो मग पुरातन काळापासून तो त्याला जायला रस्ता नेमकी कोणता होता आणि कसं काय होतं, काय पण सांगाल? आमच्या माहितीप्रमाणे आज आमचं जवळजवळ 40 वर्षे आमच्यापेक्षा ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक बहुरे गुरुजी असतील, कोरडे गुरुजी बरेच मोठे ज्येष्ठ लोक आहेत. आम्हाला जसं आठवत आहे तसं तोच रस्ते याच्या अगोदर कुठून असेल तो काय आम्हाला माहित नाही, पण आमच्या बहुतेक वहिवाटीचा रस्ता आता सध्या तोच आहे. मग 40 वर्ष वहिवाटी तुमचा रस्ता आहे तो मंदिराकडे जाण्याचा आणि तो रस्ता तो आलो जातोय हो बरोबर. पण आता शासनाने नियम काढला आहे की वहिवाटचे रस्ते असतील, शिवरस्ते असतील, पान रस्ते असतील, हे सगळे रस्ते खुले करायला सांगितलेत. हो बरोबर आहे. मग त्या अंडर आपण काय कारवाई तहसीलदार साहेबांनी केली का नाही केली? तहसीलदार साहेबांनी अजूनपर्यंत त्याच्यावरती काही कारवाई केली नाही. आता येत्या 10 तारखेला तहसीलदार साहेब येणार आहेत आणि त्याच्यावरती हा पूर्ण कायमस्वरूपी त्या रस्त्याचा बंदोबस्त साहेब करणार आहेत. साहेबांनी तुम्हाला सांगितलं? हो, असे आज साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेले आजच्या तारखेला. बरं ठीक आहे. तुम्ही आता निर्णय काय घेतला मग? आता आम्ही निर्णय घेतलाय का आम्ही जो बहिष्काराचा निर्णय घेतलेला तो आज आम्ही मागे घेतोय आणि उद्या सर्व मतदार बंधूंना आम्ही आवाहन करतो की सर्वांनी मतदार केंद्रावरती जावं आणि आपला मतदानाचा हक्क नक्कीच बजवावं. ठीक आहे, धन्यवाद.